नमस्कार मित्रांनो. छातीमध्ये दुखणं बऱ्याच वेळा आपल्याकडून दुर्लक्षित केलं जातं. परंतु छातीमध्ये दुखणं हे बऱ्याच वेळा हृदयविकाराचं लक्षण असतं. काही वेळेला ते विकाराचं लक्षण नसतं सुद्धा. तर असं छातीत दुखत असेल, तर नेमकी आपण काय काळजी घ्यावी आणि काय लक्षणं असतात, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. छातीमध्ये जर दुखत असेल आणि ते मध्यभागी असेल किंवा डाव्या बाजूला होत असेल, तर ते निश्चितपणे छातीमध्ये दुखणं हे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याचबरोबर आपण हालचाल केली किंवा थोडीशी धावपळ केली, तर आपल्याला ते छातीमध्ये दुखणं वाढत असेल, दम लागल्यासारखं वाटत असेल, छातीवरती कुणीतरी काहीतरी वजन ठेवलंय, असं जर वाटत असेल, तरी छातीमधलं दुखणं हे दुर्लक्षित करून चालणार नाही. बऱ्याच वेळा छातीमध्ये दुखत नसते, परंतु जळजळ होत असते. छातीमध्ये कुणीतरी असं जाळ घातल्यासारखा वाटत असतो. तर हे सुद्धा दुखणं शक्यतो करून टाळू नये. तिसरी महत्त्वाची गोष्ट, भरपूर प्रमाणामध्ये घाम येत असेल आणि ते दुखणं मानेकडे, डाव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जर सरकत असेल, तर हे दुखणं सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. काही वेळा आपल्या छातीमध्ये दुखत असेल, दाबल्यानंतर ते कमी येत असेल किंवा इकडं-तिकडं पसरलं नसेल, तर ते छातीमध्ये दुखणं हे हृदयविकाराचं दुखणं नसते. परंतु छातीमध्ये जे दुखणं आहे, विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये, हे छातीमध्ये दुखणं हे दुर्लक्षित करू नये. आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करावा आणि आपण सुरक्षित राहावं आणि हृदयविकार मुक्त राहावं. धन्यवाद.